गोष्ट पहिली. नमस्ते. नमस्ते. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपल्याकडे आली आहे एक विशेष व्यक्ती, माझी सगळ्यात जवळची जीवाभावाची मैत्रीण. तुम्हाला ऐकून आणि बघून गंमत वाटेल. तर हिचं नाव आहे निर्मला प्रभाकर परांजपे आणि वय आहे 92. त्यामुळे आज आपल्याला 70-75 वर्षापूर्वीच्या छान छान गोष्टी तिच्याकडनं ऐकायला मिळणार आहेत. तर निर्मला मावशी, तुझं खूप खूप स्वागत गोष्ट तिचीमध्ये. आता मला सांग, तू पहिल्यापासून पुण्याची का, तुझं नाव काय वगैरे, माहेरचं? माझा जन्मच पुण्यात झाला आहे. माझं माहेरचं नाव मंदा कृष्णाजी दातार. बर. आणि सगळं बालपण शिक्षण सगळं पुण्यात. आणि घरी कोण, बहीण भाऊ वगैरे होते? मला एक भाऊ, आई वडील बस. बर. आणि मग भाऊ मोठा का तू मोठी? नाही, मी मोठी. माझ्याहून 12 वर्षांनी भाऊ लहान आहे. अच्छा अच्छा, बर. आणि तुझं नाव दुसरं काहीतरी होतं का? अजून एक नाव आहे का तुला? हो, मला सिंधू म्हणून सगळं ओळखतं. अच्छा अच्छा, बर बर. आणि तुझं शिक्षण वगैरे कुठे झालं मग? पुण्यातच भावे स्कूल शाळा, MES स्कूल. बर. आता ती रेणुका म्हणून आहे. पण आमच्या वेळे मुलींचे आणि मुलांचे असे दोन एकाच बिल्डिंगमध्ये, मध्ये जिना, एका बाजूला मुलींची एका बाजूला मुलांचे. अच्छा, असं होतं. मग आता वेगळ्या झाल्यात भावे स्कूल मुलांची आणि हा, आता सगळं बदल झालाय. हा, बरोबर. आणि मग शाळा शिकलीस तू काय, 11वी मॅट्रिक वगैरे? हो, 11वी मॅट्रिक झाले मी. आणि 8वी ते 11वी संस्कृत विषय होता माझा. अच्छा, अरे वा. 100 मार्काचा पेपर असायचा. बरं. आणि आमची 3.5 दिवसात परीक्षा संपायची. किती छान. आत्ताच्या मुलांना ऐकलं तर मज्जाच वाटेल. हे बरं. कधी तसं टेन्शन नव्हतं. एक रोज 2 पेपर, सकाळी 11 ते 2, 3 ते 6. बरं. एका दिवशी 2 एका पेपर दिवशी 2 पेपर. आणि तिसऱ्या दिवशी इतिहास भूगोल 11 ते 2 संपली परीक्षा. वा वा, मस्त. आणि मग शिक्षण झाल्यावर काय, तुझं काही नोकरी वगैरे केलीस का? नाही, नोकरी केली नाही, घरीच होते. पण माझं लगेच लग्न करायचं होतं वडिलांना, आईला. त्यामुळे ते मला लग्नच झालं माझं लगेच. लहानपणी झालं का लग्न? हो, 17व्या वर्षीच झालं. अरे बापरे. बर. कसं काय ग, एवढ्या लहानपणी? का तेव्हा व्हायची सगळ्यांची अशी? तेव्हा आणि मला मंगळ होतं. ओ. त्यामुळे त्यांना असं वाटायचं की हिचं लग्न सगळ्या वेळ लागेल. बर. पण सुदैवाने लगेच ठरलं. काय ओळखीतनं वगैरे असं नाही ठरलं? नाही, मग पाहून. बर. मग स्थळ वगैरे कोणी सुचवलं होतं का? हां, म्हणजे आमच्या एक ओळखीचे होते, त्यांनी सुचवलं बघा. मग माझे वडील त्यांच्याकडे गेले. आणि पूर्वी मुलगा तालून सुखाल हे करून पाहायचे ना. सुलाखून बघायचे. सकाळी गेले मुद्दाम त्या मुलाच्या घरी की कसा आहे, त्याची बॉडी कशी आहे, कसा आहे, काही त्या व्यंग नाही ना, काही जाग नाहीत ना, अमुक नाहीत ना, बरोबर. असं पाहून आले. सगळी चौकशी केली आणि मग लग्न ठरलं. अच्छा. माझं लग्न गुरुवारी ठरलं आणि मंगळवारी झालं. एवढं 4 दिवसात? 4 दिवसात. अरे बापरे. आमच्या सासूबाईंना उगी लांबायचं नाही. अगं, पण 4 दिवसात म्हणजे काही तयारी वगैरे होते. अरे बापरे. माझ्या मावश्या माम्या इतक्या तत्पर होत्या, सगळ्या हुशार, त्यामुळे उजकाच्या. त्याच्यामुळे सगळं झालं. आणि माझं लग्न माझ्या मावशीच्या वाड्यात, पावगी वाड्यातच झालं, बांधव घालून. अच्छा. आणि मग लग्नानंतर काय, तुझं जॉईंट फॅमिली होती सगळी हो, तिकडे? माझी जॉईंट फॅमिली. बर. सासूबाई, 3 दीर, बर. एक वंश. आणि पूर्वी माहिती आहे, माधुकरी अमुक तमुक असा असायचा एक जेवायला कोणत्या तरी वारी. बरोबर. तसा एक तो असायचा कायम. अच्छा. आणि त्या आमच्या सासूबाईंच्या मैत्रिणी पण खूप यायच्या. अच्छा अच्छा. आणि मग लग्नानंतर तू काय केलंस, काही का घरीच होती सगळं गृहिणी? मी लग्नानंतर माझी एक मैत्रीण आहे, ती म्हणजे आपण निर्मला STC होऊया, बर. मग आपल्याला नोकरी मिळेल. म्हणजे मला नोकरी शक्य नाही आहे, म्हणजे नाही असू देत. पण तेव्हा काही जमलं नाही. मग ह्यांची झाली बदली लखनौला. अरे बापरे. हां, मग मुलगा समजा लहान होता. मग तो 1.5 वर्षाचा असताना आम्ही 3 वर्ष लखनौला होतो. अरे बापरे. हां, आणि मग परत आल्यावर मग मी STC केलं.
हो. ते सर रमणबाग शाळेमध्ये जेव्हा होता तो 1 वर्षाचा, STC म्हणजे सेकंड इयर टीचर्स सर्टिफिकेट असं त्याचं नाव होतं. STC. बरं. पण मग मला सांग, तू एवढं शिकल्यावर मग नोकरी वगैरे करावीशी नाही वाटली? नाही वाटली, पण एवढी जरूरच नव्हतं तेव्हा. अगदी केलीच पाहिजे अशी काही कंपल्शन नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे नोकरी केली नाही. पण शिकायला करणं permission हो, होती, होती, असं काही होती. हे नव्हतं. आम्ही पुण्याला येईपर्यंत आम्ही दोघं, माझे 2 दीर बर. असेच आम्ही होतो. अच्छा. हां, आणि उल्हास आमचा लहान होता. तुला मग ते मुलं किती काय? मला 2 मुलगे. बर. उल्हासला आम्ही डबल शाळेत जात होतो माझ्या शिक्षणासाठी. अच्छा. मग सकाळी, आणि शाळाची समोरच होती रस्त्यावर काही. सकाळी 8 ते 11 आणि दुपारी 12 ते 3 असं एकाच शाळेत समोरच रस्त्यावर जायचं आमचं घर आणि समोर शाळा. आणि आता तुला काय, मुलांची तर लग्न झालेलीच आहे, हो. नातवंड पण असणार आहेत. पतवंद सुद्धा आहे. नातवंड पण आहेत. बर. पण मग भेटतात का सगळे, येतात का भेटायला? सगळी येतात देतात. आणि आता काय झालं आहे, एक नात आहे ती अमेरिकेला, अच्छा. नातू दोह्याला. त्यामुळे ते आले की भेटतात, राहतात, येतात. पण मग व्हिडिओ कॉल वगैरे होतात हो, का? पुष्कळ. कालच अवंतीचा आला होता. बर. त्यांना पण मजा वाटत असेल हो, ना, हो. तुला पण. चौकशी करतात, बरोबर. काळजी घेतात. आणि मला सांग, तू आता हे जे पौरोहित्य वगैरे शिकलीस, तर ते तसं बरंच पुढे शिकलीस. तू अगदी तरुण वयात नव्हती शिकली. नाही, तर तेव्हा तू किती वर्षाची होती शिकली? मी 60 माझी उलटली होती. 60 उलटल्यावर शिकली. अरे बापरे, हे तर खूपच कौतुक आहे की 60 नंतर पण काहीतरी शिकावंसं वाटणं, हेच खूप मला कौतुकाचं वाटतं. आणि त्यात ते पौरोहित्य म्हणजे पाठांतर वगैरे कसं केलं एवढं? पाठांतर म्हणजे मी काय केलं, बाईंनी शिकवले 2 श्लोक की त्यांनी जेवणाच्या टेबलात मोठ्या अक्षरात द्यायचे आणि जाता येता वाचायचे किंवा ते आपोआप वाचायचे. कोणाकडे शिकली आणि हे सगळं? मी शुभांगी भालेराव आणि तिची एक मैत्रीण होती, ती लंडनला जाऊन सगळं हे करून आली होती. बर. त्यामुळे त्या दोघी मिळून आम्हाला शिकवत होत्या. अच्छा. महिमनापर्यंत मी तिथे शिकले. पण काय झालं, आधी त्या भालेरावबाई आल्या तेव्हा आम्ही शनिवारात राहत होतो. मग आम्ही भाग्यश्रीत राहायला गेलो. हो. तिथे खूप लांब पडायचं यायला, पण तरी जिद्द सोडली नाही. आमच्या उदयच्यामुळे मी ते एवढं शिकू शकले. तो टिळकरोडच्या ब्रँचमध्ये बँकेमध्ये होता. बर. तो जेवायला घरी यायचा. तो आला, मी सगळं अवघून अडकून बसायची. आम्ही जेवायचो आणि लगेच त्याच्याबरोबर मी टिळकरोडपर्यंत जायची. तिथे पुढे रिक्षानी बाईंच्या घरी. मला आता अजून एक सांगा की तुमचे आदर्श कोण आहेत, किंवा तुम्हाला आवडतं कोण? धनश्री लेले किंवा कोण अजून असं? शंकर अभ्यंकर, धनश्री लेले आणि शरद पोंक्षे. वा. सावरकरांचं सगळं मी त्यांचं ऐकते, परत ऐकते. नाही, खरंच पोंक्षे तर खूपच छान बोलतात. अगदी म्हणजे शहारा येतो त्यांचा ऐकताना. धनश्री लेले तर रामरक्षेवर इतकं उत्तम बोलतात. हो. भरत आणि रामाची भेट त्याचं अत्यंत सुंदर वर्णन केलं आहे त्यांनी. त्यांच्याकडनं ऐकावं, हां, खरंच. सतत ऐकावं वाटतं. आणि मला सांगा, त्या काळात साधारण बऱ्याच जणी भरतकाम, शिवणकाम हे पण करायच्या, तर तसं काही तुम्हाला होती का आवड? हो, मी पण टिळकरोड लग्नानंतरच आहे सगळं. बर. टिळकरोडला रायाबाई म्हणून एक होते, त्यांच्याकडे मी भरतकाम शिकले 1 महिनाभर. अच्छा. कारण नंतर आमची बदलीच झाली. पण 5 रंगामध्ये गुलाबाचं फूल, 5 चेर, 1, 2, 3, 4, 5 असे नंबर असायचे. क्लार्क त्रिवेणी असं त्याला म्हणायचे. शर्टावर वगैरे? शर्टावर. हो, मी माझ्या दिरांच्या एका सिल्कच्या शर्टवर गुलाबाचं फूल असं हे करून दिलं. सिल्कच्या शर्टवर तर ते नक्कीच छान दिसलं असेल. अजून आणि साड्या वगैरे पण केल्या का काही? खूप साड्या भरल्या. हो. मुख्य म्हणजे पूर्वी अशी एक हे होती, पांढरे शुभ्र आभरे, त्याच्यावर भरतकाम असं कॉर्नरचे असे डिझाईन. बुट्टी म्हणा किंवा आणि ते सगळं मी भरतकाम करत असे. बरोबर, आठवतंय मला. आभऱ्यावरती हां, फुलं आणि पांढरे आभरे, पांढरे पलंगपोस. म्हणजे आता आधी बेडशीट म्हणतो, आम्ही पलंगपोस म्हणायचो. बरोबर आहे. आणि गाण्याची वगैरे काही तुमची आवड होती? हो, मला आवड होती. पण माझ्या वंचनच्यामुळे मी भजनाच्या क्लासला जायला लागले. बर. आणि मग त्या बाई इतक्या चांगल्या की त्या
त्यांनी आमच्याकडनं गाण्याच्या 3 परीक्षा करून घेतल्या. कोणाकडे जायचं? सीताबाई चितळे. अच्छा. आणि त्या अतिशय सुंदर ताली वगैरे लावत असत. वा. आणि त्यांच्या ज्याच्यामुळे आमचं आकाशवाणीवर पण भजन झालं. अरे वा, बर, मस्तच. तुम्ही आकाशवाणीवर पण म्हणजे भजन केलेलं हो आहे. हो. आणि तुम्हाला परीक्षा कशा काय तेव्हा असायच्या मग गाण्याच्या? त्यांच्या क्लास थ्रू बसायचं? क्लासमधनंच. बर. पण मग तुम्ही भारत गायन समाजला वगैरे नव्हता का तेव्हा जात? नाही, अच्छा. बाईच आमची तयारी करून घ्यायच्या. आणि मग अर्ध भरून रेखी परीक्षा असायची 100 मार्काची. बापरे. आणि 100 मार्काची तोंडी. तुम्ही लग्नानंतर भरपूर शिकलात हो. काय काय हो. काय काय म्हणजे शिवणाचा सगळं शिकल्यात ते मुलं झाल्यावर, हे झाल्यावरच. शिवणाचा क्लास तर वर्षाचा माझा कोर्सच आहे. TWLCR असं काहीतरी त्याचं नाव होतं. बरं. म्हणजे शर्ट, पायजमे, ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज, कुंचा. हो, पण शर्ट वगैरे पण शिवता हो, यायचे? हो. कारण शर्ट खूप अवघड असतो. मुलांचे कपडे मी घरी शिवत असे. इव्हन नातवाचे सुद्धा घरी शिवले. अरे वा वा, मस्त. म्हणजे क्वचितच आढळतं हे असं नातवाचं शर्ट बीट शिवणारी आजी, म्हणजे पणजी. आणि तेव्हा चालच होतं. लहान होता नातू. बरोबर. आता तुम्ही एवढं सगळं केलं तर नाटकात वगैरे पण कामं केली का? हो. अरे बापरे, कारण दिसायला इतक्या गोड आणि छान अगं बाई. आहात ना. नाही, खरंच सांगते, अजूनही छान आहात. तरुणपणी तर किती सुंदर असणार. तर पद्मा गोळेचं नाटक होतं. बर. त्याच्यामध्ये मी आणि आमच्या वंश आम्ही दोघींनी काम केलं होतं. तेव्हा महिला म्हणजे आता ते श्रीसोम आहे ना, श्रीसोमच्या तिथे आमचं ते असायचं. तिथे आम्ही बॅडमिंटन, टेबल टेनिस असं खेळत असो. अरे वा. त्याच्यातर्फे आम्ही एक नाटक बसवलं होतं. त्याच्यात मी आणि माझ्या वंश आम्ही दोघींनी काम केलं. आणि भरतनाट्य मंदिरमध्ये ते नाटक सादर केलं. त्यात मला माझ्या वंशना बक्षीस मिळालं. मस्तच. म्हणजे मला आता इतकं छान वाटतंय की मी इतक्या योग्य व्यक्तीची मुलाखत घेते आणि गोष्टी ऐकतोय आपण तिच्या. कारण जो जो पैलू मी हळूच उलगडत जाते त्यातनं बरोबर फुलं उधळली जात आहेत असं म्हणेन मी. कारण नाटकात काम केलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्यात बक्षीस पण मिळवलं आणि भरतनाट्यासारख्या ठिकाणी काम केलं. असं हौशी कलाकार म्हणून छोटं मोठं नाही, खूपच छान आहे. तर मला आता सांगा, तुम्हाला काही जण ते सगळं रुद्र म्हणा किंवा श्रीसुक्त म्हणा असं म्हणायला बोलवायची वगैरे. हो. बरोबर. मग तुम्ही किती जणींचा ग्रुप जायचा असा? 16 जणी लागतात श्रीसुक्ताला. हो. तेवढ्या बायका होत्याच माझ्या. बर. त्याच्यामुळे तुम्ही शिकवलं काही बायकांना ना? हो. किती जणी शिकल्या? भाग्यश्रीमध्ये 16-18 जणी होत्या. बर. आणि मग तिथून आम्ही पश्चिमामध्ये राहायला आलो 2000 साली. हा. तेव्हा त्या बायका 30-35 जणी होत्या. बाप रे. त्यातल्या मग ज्यांना पास येतात मग त्यांना घेऊन आम्ही जायचो. बर. 16 जणींचा एका वेळेस 16 जाणं असायचा. बरं, मला अजून एक असा प्रश्न पडतोय की तुम्ही जेव्हा शिकायला जात होतात तेव्हा, किंवा आता म्हणायला जायच्यात कोणी तुम्हाला बोलवायचं तेव्हा, किंवा तुमच्याकडे विद्यार्थिनी यायच्या तेव्हा, आपल्या बायकांच्या जर मासिक अडचणी काही असतील तर तेव्हा काय पद्धत होती? की बायका यायच्या का चालायचं का नाही मला माहीत नाही. हां. पण त्या आपणच येत नसत. अच्छा. म्हणजे आपण 2-3 दिवस सुट्टी हो, घ्यायच्या हो, त्या. हो. बरं. आणि मग त्यांच्याकडनं कसं तुम्ही पाठ करून घ्यायचं सगळं? माझी पद्धत अशी होती, मी 2 ओळी सांगायच्या, बायकांनी म्हणायच्या. परत असं 5-6 वेळा मी सांगायचं, त्यांनी म्हणायचं. आणि मग एकदा सगळ्यांनी मिळून म्हणा. मग त्यात पुन्हा चुकतं काही होतं, मग एकेकीने म्हणून घे. बर. मग एकेकीने म्हणतं की करतं, हिचं हे चुकतंय, तिचं ते चुकतंय. बरोबर. मग निम्म्या बायकांचं एका दिवशी व्हायचं, निम्म्यांचं दुसऱ्या दिवशी. असं करून सगळं म्हणजे म्हणायला उत्तम यायला लागलं. बरोबर. आणि मग क्लास किती वेळ असायचा हा? तासभर असायचा, पण काही वेळ 1.25 तास 1.5 तास पण व्हायचा. बरं. मूळ वेळ 4 ते 5 अशी होती. आणि काय काय शिकवायचं त्याच्यात तुम्ही? मी श्रीसुक्त, पुरुषसूक्त, विष्णू सहस्रनाम, रुद्र, अष्टाध्याय गीता, नंतर सप्तशती. हो बापरे, एवढं सगळं एकेकीकडनं करून घ्यायचं. किती 6 महिने यायच्या त्या क्लासला? 12 वर्ष येत होत्या. 12 वर्ष? अरे हो. बापरे. आणि त्याची फी वगैरे काय होती? मी फी काही घेत नव्हते, कारण माझ्या बाईंनी आमच्याकडनं कधी फी घेतली नाही. बर. त्यामुळे फी बी काही नाही. हां. आणि गुरु पौर्णिमा करतात, देतात, हे मला तोपर्यंत माहीत नव्हतं. बरोबर आहे. म्हणजे बायकांनी जेव्हा केलं तेव्हा मला कळलं. त्या त्या असं
मग मी त्यांचं असं उपयोगी नाही, मला काही तुमच्याकडनं काही नको, पण त्या काय ऐकायचं नाही. नाही, गुरुपौर्णिमेला त्या नक्कीच देणार. हो. गुरु आहात तुम्ही म्हटल्यावर. आणि तुम्ही कुठे कुठे म्हणायलाच येतात, मग तिथे तुमचं काय असायचं? काही आपण दक्षिणा सांगायची असते का काय? आम्ही कधीच सांगत नव्हतो. बरं. ऐच्छिक ज्याला जेवढी द्यायची तेवढी. बरं, म्हणजे यजमान तुम्हाला काय देते? हो, नाही, मग? माझ्या हातात देऊच नका, प्रत्येक किलो द्या असं मी सांगायचे. अच्छा, असं. म्हणजे तुम्ही मेन आहात तर तुमच्या हा, सगळ्यांना. त्यांना तेच बघा बर, असं होतं मला. अच्छा अच्छा, व्हेरी गुड. आणि मला सांगा की आता तुम्ही हे एवढं इतके वर्ष सगळं आपलं चालू आहे, तर पुढच्या पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? काहीही नाही, का हो, असं का? कारण ते ऐकतच नाहीत. वा, अगदी बरोबर म्हणतात. सगळ्यांच्या मनातलं उत्तर आहे. आपण सांगतो न राहून, पण मुलं हल्लीची ऐकत नाहीत, त्यामुळे सल्ला न देणं उत्तम. काय पण त्याला अपवाद माझी नातवंड आहेत. बरं. माझ्या नातवंडाला पंथीला सुद्धा श्रीसुक्त, अथर्वशीर्ष, रामरक्षा सगळं येत आहे. क्या बात आहे. म्हणजे छान, तुमचं नाव काढलं त्या सगळ्यांनी. खरंच छान, उत्तम, मस्त. आणि परदेशात राहून पण हो. त्यांना सगळं येतंय. येत आहे. मला सांगा, आता एवढ्या तुमच्या वर्षाच्या ह्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यातला एखादा आनंदाचा क्षण किंवा कौतुक वाटलं तुम्हाला एखाद्या गोष्टीचं? पहिली गुरुपौर्णिमा. बर. तर मला कल्पनाच नव्हती असं काही देतात, हो. असं काही करतात, पेढे देतात, म्हणजे त्यामुळे मी अरे बापरे असं असतं का. बर. मग मला आनंद नाही झाला आणि आश्चर्यही वाटलं. आम्ही तर असं करतात, मग पुढच्या वर्षी आपण असं करायचं असं. बरोबर, तुम्हाला मनातच नव्हतं की असं काही हां. कौतुक आपलं. नाही, खरंच चांगलं आहे. आणि मला सांगा, आता आपल्या ह्याच्यामध्ये स्त्री म्हणजे काय तुमच्या मते, असं थोडक्यात सांगू शकाल का? स्त्री म्हणजे मुळात आईच असते, आणि आई जसं वागेल, जसे संस्कार करेल तसे मुलं होतात. बरोबर. त्याच्यामुळे आईचं जबाबदारी जास्त आहे. स्त्री म्हणजे त्यांचं म्हणणं की आई त्यातल्या त्यात, म्हणजे स्त्री म्हणजे आई, आणि आई जे करते, ज्या घरासाठी, मुलांसाठी, सगळ्यासाठी संस्कार करत असते. आणि आई म्हणजे मला तर वाटतं कुठलीही डिग्री न घेतलेली, न मिळालेली व्यक्ती असते, जी वेळप्रसंगी नर्स होते, डॉक्टर होते, आचारी होते, सगळं. आचारी असतेच 12 महिने, सगळे रोल ती सांभाळत असते. तर तू आलीस आणि आम्हाला गोष्टतीचीमध्ये तुझी मुलाखत घ्यायला मिळाली. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला पण मुलाखत कशी घेतात काय माहित नव्हतं. हो. माझी पहिलीच वेळ आहे. नाही, खूप छान त्यामुळे वाटलं. हो की नाही, आपल्याला सगळ्यांना 70-75 वर्षापूर्वीच्या एवढ्या छान छान गोष्टी कळल्या आहेत. त्यामुळे तुला पण धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया लवकरच पुढील भागात.